वाय स्टुडिओ स्टुडिओ का ओपन करायचा? जेणेकरून आपल्याला त्यातली सगळी माहिती मिळते. स्टुडिओ ओपन केल्यामुळे स्टुडिओ हा असा आहे की जेणेकरून स्टुडिओमधून आपल्याला एक आत्मा आहे यूट्यूबचा. कारण स्टुडिओमधून आपल्याला सगळे ॲटोमॅटिक सगळ्या गोष्टी कळतात. स्टुडिओमध्ये ओपन केल्यामुळे आपलं चॅनल किती ग्रोथ करतं आहे, आपले कोणते व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून सपोर्ट करत आहे आपल्याला, आणि किती अल्गोरिदम किती झाला आहे आपला. रोजच्या रोज आपल्याला स्टुडिओमधून आपल्याला चांगली चांगली माहिती मिळते. स्टुडिओ हा सगळ्यांसाठी आणि व्यवस्थित रोज जर चेक केला ना, एकदा तरी दिवसातून एकदा तरी चेक केला ना, तरी आपल्याला त्यातली भरपूर काही माहिती मिळू शकते. स्टुडिओमधून आपल्याला आपलं चॅनल कुठपर्यंत ग्रोथ करतं आहे, कुठपर्यंत नाही, ह्या गोष्टी आपल्याला ॲटोमॅटिक कळायला लागतात. स्टुडिओमुळे आपलं चॅनल किती कुठल्या लेवलला पोचलं आहे, इथे का इथपर्यंत हे आपल्याला कळून येतं. स्टुडिओ हा यूट्यूबचा आत्मा आहे आणि स्टुडिओची आपण व्यवस्थित हाताळणी करणे, स्टुडिओ चेक करणे, स्टुडिओमध्ये जाऊन आपण स्वतःबद्दल कुठे काय आपल्याबद्दल किती माहिती मिळते, वारंवार लक्ष देऊन स्टुडिओमध्ये आपण स्वतः लक्ष घालून ते चेक करत राहायचं. स्टुडिओ चेक केलं तर काही प्रॉब्लेम नाही. कारण का स्टुडिओमधून आपल्याला सगळ्या गोष्टी ॲटोमॅटिक कळतात. स्टुडिओची एकच खासियत आहे, ज्याला माहिती आहे तो ओपन करू शकतो. म्हणून स्टुडिओसाठी सर्च करायचं. यूट्यूबमध्ये असतंच ऑलरेडी स्टुडिओचं हे. पण स्टुडिओ असा आहे की तो एक आपल्यासाठी परफॉर्मन्सच आहे. स्टुडिओ जेणेकरून त्यातली आपण माहिती मिळवू शकतो. खूप अंदाजे खूप गोष्टी घेऊ शकतो स्टुडिओमधून. जे आपल्याला स्टुडिओचं महत्त्व किती जाणून घ्यायचं आहे हे आता 2026मध्ये खूप काही नवीन नवीन प्रोग्राम त्याच्यात आलेले, नवीनच फीचर्स आलेले आहे. नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत त्याच्यापासून. नवीन नवीन आपल्याला त्यात काय कुठे कसं चाललं, आपले चॅनल किती ग्रोथ झाले किती नाही हे बघू शकतो.